नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सत्ता कोणाची असेल आणि मुख्यमंत्रीपद कोण असेल यावरून मोठं वादंग माजलेलं आहे। खरं तर देवेंद्र फडणवीस आणि भाजप यांची मुख्यमंत्रीपदासाठीची सुप्त इच्छा आणि एकनाथ शिंदे यांच्या कमी जागा येऊनही मुख्यमंत्री बनण्याची महत्त्वाकांक्षा या दोन्हीही गोष्टी सध्या महाराष्ट्र बघतोय। परंतु खरं तर फडणवीस आणि शिंदे यांनी एकमेकांवरती डाव प्रतिडावाची ही पहिली वेळ नाही आहे। खरं तर एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यापासून फडणवीस आणि शिंदे यांच्यामध्ये एक सुप्त वॉर आहे आणि ते वेळोवेळी एकमेकांना नामोहरम करण्याचा प्रयत्न करताय। फक्त या गोष्टी जाहीररित्या समोर येत नाही आहे। कोणीही जाहीररित्या बोलताना आम्ही एकत्रच आहोत, आमच्यामध्ये समन्वय आहे, समन्वय नक्कीच आहे, परंतु तो जिंकण्याबद्दलचा सत्तेबद्दल जेव्हा ही गोष्ट येणार तेव्हा तो समन्वय नाही आहे। नेमकं शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये रंगलेलं हे सुप्त युद्ध कसं होतं समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी डॉक्टर महेश, आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी। तर मित्रांनो, आपण सगळ्यात पहिल्यापासून सुरुवात करूया। सगळ्यात पहिल्यांदा एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत बंडखोरी केली आणि बंडखोरी केल्यानंतर ते सुरत गुवाहाटी मार्गे गोव्यामध्ये पोहोचले आणि गोव्यामधून जेव्हा ते महाराष्ट्रात आले त्यावेळेस प्रत्येकाला हेच वाटलं होतं की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री होतील। परंतु अवघ्या महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला अचंबित करणारी घटना घडली आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आणि तेव्हाच कुठेतरी बातम्या यायला लागल्या देवेंद्र फडणवीस नाराज असल्याच्या। त्यानंतर तासभर बातम्या आल्या की देवेंद्र फडणवीस आता या मंत्रिमंडळामध्ये राहणार नाही आणि कालांतराने लगेच बातमी आली की देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदी विराजमान व्हायला होकार दिलेला आहे। हा सगळ्यात पहिला डाव होता एकनाथ शिंदे यांचा। खरं तर आम्ही एवढी मोठी बंडखोरी करतोय, आम्ही ठाकरेंना सोडतोय, आम्ही महाराष्ट्रामध्ये घडणार नाही ती गोष्ट करतोय, हे खरं तर शहांना एकनाथ शिंदे यांनी पटवून दिलं आणि जर आम्ही हे सगळं करत असेल तर अर्थातच मुख्यमंत्रीपद हे आमच्याकडेच असलं पाहिजे। आणि सगळ्यात पहिल्यांदा इथेच शिंदे यांनी डाव टाकला। त्याला प्रतिडाव खरं तर त्यावेळेस फडणवीसांना टाकता आला नाही, परंतु नंतरच्या काळामध्ये मराठा आरक्षणाचं आंदोलन चिघळलं आणि या आंदोलनाच्या वेळेला कुठेतरी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे बदनाम होतील असं झालं। परंतु गृहमंत्री फडणवीस असताना पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्यामध्ये जरांगे पाटलांनी फडणवीसांवरती टीकास्त्र सोडलं आणि नेमकं याच वेळेला एकनाथ शिंदे यांनी शांतता ठेवत फडणवीस यांना बदनाम होऊ दिलं। हा दुसरा डाव एकनाथ शिंदेंनी टाकलेला होता आणि कुठेतरी देवेंद्र फडणवीस आणि भाजप हे मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये बदनाम होत असताना एकनाथ शिंदे मात्र मराठा समाजाला आणि जरांगे पाटलांना हिरो वाटायला लागले। कुठेतरी भाजपचा सुपडा साफ करा म्हणत असताना कुठेतरी एकनाथ शिंदे यांना प्रोटेक्शन मिळायला लागलं। एका बाजूला शरद पवार हे एकनाथ शिंदेंच्या विरोधात बोलत नव्हते आणि अजित पवार सुद्धा एकनाथ शिंदेंबद्दल बोलत नव्हते। त्यावेळेला एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये मराठ्यांनी कोणाला निवडायचं तर ते एकनाथ शिंदेंना निवडल्या जात होते। एकूणच काय तर मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा सुद्धा अतिशय योग्य पद्धतीने वापर आणि फायदा एकनाथ शिंदे यांनी करून घेतला, तर त्याच आंदोलनामध्ये देवेंद्र फडणवीस कसे बदनाम होतील हे शांत बसून त्यांनी मजा बघितली। हा तिसरा डाव होता जो एकनाथ शिंदेंनी टाकलेला होता। त्यानंतर आली लोकसभेची निवडणूक। लोकसभा निवडणुकीमध्ये खरं तर भाजपने केंद्रीय समिती पाठवली आणि सर्वेच्या नावाखाली एकनाथ शिंदे यांच्या जागा कमी करण्याचा प्रयत्न केला। भाजपकडून एकनाथ शिंदेंना दाबण्याचा हा पहिला मोठा प्रयत्न होत होता आणि शिंदेंना मात्र आपल्यासोबत आलेल्या लोकांची मर्जी राखणं हे अत्यंत महत्त्वाचं होतं। जर लोकसभेमध्ये आपल्यासोबत आलेल्या खासदारांचं तिकीट जर आपण वाचवू शकलो नाही तर महाराष्ट्रामध्ये आपली नाचक्की होईल हे शिंदे ओळखून होते आणि नेमकं शिंदेंनी यावेळेस शांत बसून काम करण्याचं ठरवलं। आपली नाराजी जाहीररित्या न बोलता कुठल्याही जागेबद्दल निर्णयच द्यायचा नाही हा गेम आखला आणि भाजपला आणि फडणवीसांना नेमकं जागा वाटपाचा तिढा सोडता येईना। निवडणुका अत्यंत जवळ येऊ लागल्या, विरोधी पक्षांचे उमेदवार घोषित होऊ लागले, परंतु महायुतीचा मात्र उमेदवार घोषित होईना। अखेर भाजपला शिंदेंच्या शांततेपुढे माघार घ्यावी लागली आणि शिंदेंनी आपल्या जागा राखण्यामध्ये यश मिळालं। अर्थात गवळी असतील अशा काही जागा शिंदेंना कॉम्प्रोमाइज कराव्या लागल्या, परंतु बहुतांश जागेवरती एकनाथ शिंदे यांनी वर्चस्व मिळवलं।
त्याचं एक छोटं एक्झाम्पल जर आपल्याला सांगायचं ठरलं तर खुद्द अमित शाह छत्रपती संभाजीनगरमध्ये आले आणि संभाजीनगरच्या सभेमध्ये म्हणाले, इधर से एक कमल दिल्ली भेजो। अर्थातच भाजपला ही जागा हवी होती, परंतु एकनाथ शिंदे यांनी शेवटपर्यंत ही जागा भाजपच्या पारड्यात जाऊ दिली नाही व संदीपान भुमरेंसाठी ही जागा खेचून आणली। आणि नुसतीच खेचून आणली नाही तर या जागेवरून धनुष्यबाणावरचे संदीपान भुमरे निवडूनही आणून दाखवले। अर्थातच लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने मोठी ड्रामेबाजी सर्वेच्या नावाखाली जरी केली असली, भाजपने एक डाव सर्वेच्या नावाखाली जरी टाकण्याचा प्रयत्न केला, तरी एकनाथ शिंदेंच्या शांततेच्या प्रतिडावाने एकनाथ शिंदे यांच्या जागा तर वाचवल्याच, परंतु फक्त 9 जागांवरती विजयी झाली भाजप आणि तब्बल 7 खासदार निवडून आणले एकनाथ शिंदे यांनी। आणि इथेच एकनाथ शिंदे यांनी आपण काही कच्चा खिलाडी नाही हे दाखवून दिलं। त्यानंतर विधानसभा निवडणूक जवळ येऊ लागली आणि मराठा आरक्षणाचं आंदोलन पेटू लागलं। मध्यंतरीच्या काळामध्ये मराठा आरक्षणाचे आंदोलक जेव्हा मुंबईपर्यंत पोहोचले तेव्हा त्यांना सामोरं सुद्धा एकनाथ शिंदे गेले। म्हणजे मराठा आरक्षणाचा फायदा शिंदेंच्या पारड्यात तर तोटा भाजपच्या पारड्यात, असं गोष्ट एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटलांच्या माध्यमातून कळत न कळत घडवून आणली। जरांगे पाटील हे एकनाथ शिंदेंचे माणूस आहे असं कदाचित आमच्या बोलण्यातून तुम्हाला वाटेल, परंतु एकनाथ शिंदेंनी तसं काहीही न करता फक्त गप्प बसून हा कार्यक्रम बरोबर लावला आणि तोही भाजपचा। त्यानंतर विधानसभा निवडणुका जवळ आल्या आणि विधानसभा निवडणुकीमध्ये जागा वाटपाचा परत तिढा निर्माण झाला। यावेळेस मात्र भाजपने एकनाथ शिंदेंची शांती जी लोकसभेमध्ये होती तिला छेदण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आणि शिंदे यांना कमीत कमी जागेंवरती समाधान मानावं लागेल अशी आखणी केली। अर्थात यामध्ये काही अंशी भाजप यशस्वी ठरली। दुसरा डाव भाजपने हा टाकला की जागा शिंदेंची असेल परंतु उमेदवार भाजपचा असेल। अगदी राणेंच्या सुपुत्राच्या बाबतीतही आपण हे बघितलं। रावसाहेब दानवेंची मुलगी सुद्धा शिवसेनेच्या तिकिटावरती होती। म्हणजे एकूणच काय तर 5 ते 6 जागा उमेदवार भाजपचे आणि चिन्ह शिवसेनेचं हे सूत्र ठरवण्यात आलं। अर्थातच भाजपला हे सगळे लोक अत्यंत विश्वासाचे होते आणि जरी ते शिंदेंकडून निवडून आले तरी ते वेळ प्रसंगी भाजपच्या ताफ्यात दाखल होतील हेही त्यांनी ठरवलं। एकूणच काय तर भाजपने आपल्या जास्तीत जास्त जागा आणण्याचा प्रयत्न केला आणि इथे मात्र एकनाथ शिंदे कुठेतरी फसले। भाजप आपल्या डावामध्ये पूर्ण यशस्वी झालं आणि अगदी अपेक्षेपेक्षा जास्त यशस्वी झालं। तब्बल 132 जागांवरती भाजपला विजय मिळाला तर फक्त 57 जागांवरती एकनाथ शिंदे यांना विजय मिळाला। आणि यावेळेस मात्र आता मुख्यमंत्रीपद हे भाजपलाच जाणार हे ठरलं, परंतु एकनाथ शिंदे दिल्लीला गेले। दिल्लीवरून थेट मुंबई गाठली आणि या सगळ्या प्रकाराबद्दल त्यांनी कुठेही वाच्यता केली नाही। फक्त एक पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सांगितलं की मी नाराज नाही आहे। मुख्यमंत्रीपदाबद्दल शिंदेंनी स्पष्ट सांगितलं की मोदी आणि शहांनी ठरवावं। अर्थातच या होकारातच शिंदेंचा नकार लपलेला होता, कारण यानंतर केलेलं जे नाराजी नाट्य होतं ते स्पष्ट होतं की मला मोदी शहा यांचा निर्णय मान्य नाही। आणि शिंदे थेट आपल्या सातारा येथील दरेगावी पोहोचले। तब्बल 2 दिवस कोणाचाही संपर्क नाही, कोणाचीही भेट नाही, अशा ठिकाणी शिंदे जाऊन पोहोचले। अर्थातच तिथे भेटायला आलेल्या लोकांनाही शिंदेंना भेटण्याची परवानगी नव्हती आणि एकूणच या सगळ्या गोष्टींमुळे शिंदे यांनी दबाव तंत्र आणायला सुरुवात केली। परंतु भाजपने इथे प्रतिडाव टाकला, तो म्हणजे 5 डिसेंबरला शपथविधी होणार, कोणाचा होणार हे मात्र भाजपने सांगितलं नाही आणि अर्थातच शिंदेंना इथे मात्र माघार घ्यावी लागली आणि परत मुंबईला यावं लागलं। आता मुख्यमंत्रीपदाबद्दल शिंदेंनी काहीशी माघार घेतलेली नक्कीच आहे, परंतु गृहमंत्रीपदासाठी, अर्थमंत्रीपदासाठी, नगरविकास मंत्रीपदासाठी आणि महसूल मंत्रीपदासाठी शिंदे आपला दबाव टाकण्याचा प्रयत्न करताय। हाच इथे आता गेम आहे। आता येणाऱ्या 4 दिवसामध्ये या दोघांच्या डाव प्रतिडावमध्ये कोण जिंकेल हे महाराष्ट्र 5 डिसेंबरला बघेलच। परंतु तत्पूर्वी हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण, विश्लेषणात्मक जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।